दिल्लीत राजकीय भूकंप झालाय। आम आदमी पार्टीचा झाडू आता भाजपच्या कमळाने साफ केलाय। राघव चड्डा यांच्यासह 7 खासदारांनी थेट भाजपामध्ये उडी घेतलीय। हा फक्त पक्ष प्रवेश नाही तर राज्यसभेचं गणित बदलणारा मास्टर स्ट्रोक आहे। काय आहे या बंडामागचं खरं कारण, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते। भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली उभा राहिलेला आम आदमी पार्टीचा किल्ला हा कोसळताना दिसतोय। राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी एकाच वेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यातलं सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे राघव चड्डा। चड्डा यांच्यासोबत संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रम साहनी या 7 शिलेदारांनी राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे पत्र सुपूर्द केली आहे। राघव चड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की ज्या उद्देशाने आपची स्थापना झाली त्यापासून पक्ष आता भरकटलाय, त्यामुळे जनतेच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी भाजपाचा मार्ग निवडल्याचं सांगितलंय। संविधानातील 2/3 नियमाचा वापर केल्यामुळे या खासदारांवर पक्षांतर बंदी कायदाही लागू होणार नाही, हे चड्डा यांनी कायदेशीररित्या ठामपणे मांडलंय। याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे राज्यसभेतील आकड्यांचा खेळ। भाजपची सदस्य संख्या आता 113 वर पोहोचली आहे। NDAचे संख्याबळ 148 झालंय, त्यामुळे आता कोणत्याही सामान्य विधेयकाला मंजूर करून घेणं मोदी सरकारसाठी आता डाव्या हाताचा मळ ठरणार आहे। विशेष म्हणजे 7 पैकी 6 खासदार पंजाबचे आहेत, त्यामुळे दिल्ली सोबतच पंजाबमधील भगवंत मान सरकारसाठी धोक्याची घंटा वाजली आहे। आपच्या या दुसऱ्या पिढीच्या नेतृत्वाने भाजपाशी हात मिळवणी केल्याने केजरीवाल यांच्यासमोर पक्ष टिकवण्याचं सर्वात मोठं आव्हान उभं राहिलंय। राघव चड्ड्यांसारख्या निष्ठावान मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी साथ सोडणं हा अरविंद केजरीवालांच्या कार्यशैलीवर आणि विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा आहे। राज्यसभेतील हे विलीनीकरण म्हणजे भाजपाची 2029च्या निवडणुकीसाठी केलेली एक मोठी मोर्चेबांधणी मानली जाते। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।